ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका. राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश. युतीवर बोलण्याआधी मला विचारा. राज ठाकरेंच्या सूचना. जनसुरक्षा सुधारित विधेयक याच आठवड्यामध्ये विधानसभेत सादर होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज 4 वाजता मंत्र्यांची बैठक. बैठकीमध्ये विधेयकावर चर्चा होणार. मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. अंबादास दानवे विट्स हॉटेलच्या खरेदी गैरप्रकरणाचा मुद्दा विधिमंडळामध्ये मांडणार. विरोधी पक्षातील नेते शिरसाटांना घेरण्याची शक्यता. अलिबाग जवळील कोर्लई समुद्रकिनारी आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तटरक्षक दल आणि पोलिसांकडून शोध सुरू. बेपत्ता बोट पाकिस्तानी असल्याचा संशय. पुढील 7 दिवस महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज. मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता. गंगापूर धरणातून 5186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. गोदा घाट परिसरात पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी. येत्या 24 ते 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार बरसण्याची शक्यता. आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड दूर. मेट्रोच्या बिघाडामुळे घाटकोपरसह अंधेरी मेट्रो स्थानकावर काही काळ प्रवाशांची मोठी गर्दी. मुंबईतील मोनो रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद. तांत्रिक कारणामुळे वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती. पंढरपुरात भाविकाला खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची काठीनं मारहाण. मारहाणीचा भाविकांमधून तीव्र संताप. कठोर कारवाईची मागणी. पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. खडकवासला धरण साखळीमध्ये 62.95% साठा. खडकवासला प्रकल्पामध्ये गेल्या वर्षीपेक्षा 12.69 टीएमसी जास्त पाणीसाठा.